नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज आहे 17 जुलै 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये आपल्याला व आज 17 जुलै आहे तर आज कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण आज विदर्भापासून सुरू करूयात। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी येलो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय, रेड अलर्ट सुद्धा आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळतोय। या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच वर्धा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पाहिलं तर या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळते। तर बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, केज या भागामध्ये, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कराड, भूम, वाशी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर तसंच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर इगतपुरी, नाशिक या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, मालेगाव, धुळे, साक्री या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे। आपण बघू शकताय स्क्रीनवरती, जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।